हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी या प्रकरणातील प्रत्येकी 2 गुणांचे प्रश्न पाहणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये पण आपण 2 गुणांचे प्रश्न पाहिले आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आपण फक्त आपले 2च एक्झाम्पल सॉल्व करून झालेत. आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात आपण. चला तर मग पहिले एक्झाम्पल घेऊयात. पहिले एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे. बघा, पहिले एक्झाम्पल दिलेलं आहे 7, 13, 19, 25 या अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा. 19वे पद काढायचं म्हणजेच काय, आपल्याला 19वे पद म्हणजेच n दिलेला आहे, बरोबर. T1, T2, T3, T4 आपल्या जे एक्झाम्पलमध्ये दिलं आहे अगोदर आपण ते लिहून घेणार आहोत. T1 काय आहे पहा, 7, T2 13, T4 19 आणि T1, T2, T3 आणि हा T4 इक्वल टू काय आहे, 25. मग आता बघा, 19वे पद काढायचे म्हणजेच आपल्याला इथं फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल, TN इक्वल टू A प्लस ऑफ n-1 इंटू D. म्हणजेच TN बरोबर A अधिक ब्रॅकेटमध्ये n-1 आणि मल्टिप्लाय बाय D. म्हणजेच हा फॉर्म्युला वापरायचा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, D काढावं लागेल. D कसा काढतो आपण D काढून घेऊया. D कसा काढतो, T2 मायनस T1. T2 किती आहे, 13 मायनस T1 किती आहे, 7, बरोबर. मग 13तून 7 गेले किती राहतात, 6. आता T3 मायनस T2, 19मधून 13 गेले तर किती येईल, 6च येईल, बरोबर. आता हे सगळं आपण ओरली केलं तर यांचा आपला D सामान्य फरक किती येतो, कॉन्स्टंट येतो 6, बरोबर. म्हणून मी बाकीचे नेक्स्ट काय आहे तर T3, T4 काढत बसत नाही. आपल्याला हे ओरली समजलं की आपल्याला त्यांचे D किती मिळतोय, 6 मिळतोय. 25तून 19 गेले 6 मिळणार, 19तून 13 गेले 6 मिळणार आणि आपण ह्या पाहिजे सुरुवातीला काढलेच आहे. T2 मायनस T1 किती मिळाला, 6. म्हणजेच आपल्याला काय मिळाला, D 6. मग 19वे पद म्हणजेच काय, TN इक्वल टू 19. जो गिवन डेटा आहे तो सुरुवातीला आपण लिहून घेतला. TN म्हणजेच काय, n इक्वल टू 19. फॉर्म्युला कोणता वापरणार आपण आता 19वे पद काढायचे म्हणजेच TN बरोबर A अधिक n-1 इंटू D. आता बघा, सगळ्या किमती आपल्याला माहिती आहेत. फक्त A म्हणजेच काय, म्हणजे T1 हाच काय असतो, T1 इक्वल टू A इक्वल टू काय आहे, 7, बरोबर. हे आपलं लिहायचं राहिलं. T1 इक्वल टू A इक्वल टू 7. A म्हणजेच पहिलं जो T1 दिलेला आहे तो A असतो, आपण कन्सिडर करतो, बरोबर. मग आपल्याला काय विचारलं आहे, 19वे पद. मग T19 इक्वल टू A किती आहे, 7 प्लस n किती आहे, 19 मायनस 1 इंटू D किती आहे, 6, बरोबर. सॉल्व करा. 7 अधिक 19तून 1 गेले 18 गुणिले 6. 18 गुणिले 6 किती येतात, 8 सक 48, 7 आले 4 आणि 6 1 6, 6 4 10. 18 गुणिले 18 सक अष्टोदर्श म्हणजे 108. आता 108 अधिक 7 किती येतात बघा, 8 आणि 7 16, हातच्या आला 1 आणि हा 1 म्हणजेच किती आला आपल्या T19 किती आला, 116. अशा पद्धतीने आपल्याला 19वे पद मिळाले. मग खाली सेंटेन्स लिहायचं, म्हणून 19वे पद किती आहे, 116 आहे. खूप सोपं एक्झाम्पल आहे हे, खूप इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. इम्पॉर्टंट म्हणजेच काय, कारण हे मार्च 2019, मार्च 2022, 24 आणि नोव्हेंबर 2020मध्ये हेच एक्झाम्पल विचारलेलं गेलं होतं. पुन्हा हा प्रश्न विचारलेला गेलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. अशाच पद्धतीचं नेक्स्ट एक्झाम्पल येऊ शकतं किंवा हेच एक्झाम्पल मे बी बोर्डाच्या परीक्षेत येईल. त्यामुळे याचा तुम्ही घरी नक्की अभ्यास करा. नेक्स्ट एक्झाम्पल आपण घेऊयात. बघा, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे 12, 16, 20, 24
या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद काढा. बघा सेम एक्झाम्पल वरती जसं दिलं होतं तसं सेम एक्झाम्पल आहे. ते आपण पाहिले कसं सॉल्व करायचं. जे गिवन डेटा तो लिहून घ्या अगोदर. T1 इक्वल टू A इक्वल टू काय येणार 12. T2 किती येणार 16. T3 किती आहे 20. T4 24. बरोबर. आपल्याला काय सांगितलं आहे 24वे पद म्हणजेच Tn इक्वल टू 24 म्हणजेच हा n कन्सिडर की म्हणून n इक्वल टू काय आहे 24. मग आपल्याला आता काय काढून घ्यावे लागेल. आपण काय सुरुवातीला काढतो त्यांचा फरक काढतो बरोबर. D काढावे लागेल. मग D काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे T2 मायनस T1. T2 किती आहे पहा इथं. T2 आहे 16 वजा T1 काय आहे 12. 16तून 12 गेले किती राहतात 4. परत T3 मायनस T2 केला तर 20मधून 16 गेले बरोबर किती राहतील 4. T4 मायनस T3 के 24 वजा 20 किती येतात 4. म्हणजे ह्यांचा फरक D हा कॉन्स्टंट काय येतोय 4. मग पुढची स्टेप करण्याची गरज नाही. T3 T4 T2 काढत. आता पहा आपल्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या लिहून घेतलेल्या आहेत गिवन डेटानुसार बरोबर. मग आता फॉर्म्युला लिहून घ्या. Tn इक्वल टू A प्लस ऑफ n मायनस 1 इंटू D. व्हॅल्यू पुट करा. काय काढ सांगितलं आहे 24वे पद म्हणजेच T24 इक्वल टू A किती आहे 12 प्लस n किती आहे 24 मायनस 1 इंटू D किती आला आहे 4 बरोबर. दिलेल्या माहितीनुसार आपण फक्त फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केल्या. अशा पद्धतीचं एक्झाम्पल हे बोर्डाच्या परीक्षेत नेहमीच विचारलं जातं. त्यामुळे याची घरी नक्की प्रॅक्टिस करा जेणेकरून तुमचे तिथं मार्क जाणार नाहीत बरोबर. मग कॅल्क्युलेशन पण चुकायचं नाही. तर बघा 12 आहे असं मांडून घ्या. 24मधून 1 गेला किती राहिले 23 गुणिले 4. आता 23 गुणिले 4 करून घ्या. 12 आहे असं मांडून घ्या. 23 गुणिले 4 3 चौक 12 हातच्या आला 1. 4 दुने 8 आणि 1 9 किती आले 23 गुणिले 4 92. मग 12 अधिक 92 किती येतात 2 आणि 2 4 9 आणि 1 10 किती आलं आपलं T24 24वे पद किती आलं 104. मग खाली एक सेंटेन्स लिहायचं. म्हणून 24वे पद किती आहे 104 आहे. ह्या सेंटेन्सलाही मार्क असतो अर्धा मार्क. त्यामुळे हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही. अशा पद्धतीचे एक्झाम्पल बोर्डाच्या परीक्षेत नक्की नेहमीच विचारले जातात. घरी ह्याचा नक्की सराव करा आणि छान छान मार्क्स मिळवा बोर्डाच्या परीक्षेमध्ये. चला आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी काही महत्त्वाचे एक्झाम्पल 2 मार्काचेच महत्त्वाचे प्रश्न पाहूयात आपण. तर आणखी एक्झाम्पल घेत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. ओके, थँक्यू.